रस्त्याला छोटासा किल्ला लागला आपण बघू शकता की सुंदर आणि छान बनवला आपण. मित्रांनो मी मेघवाड या ठिकाणी आहे. या ठिकाणी डंकन सोबत साकारला सिंधू किल्ला आपण बघायला चालू. चला पुढे बघूया कशा प्रकारे किल्ला बांधायचा आहे. फक्त समोर श्री म्हसोबा मंदिर मार्ग या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी आपण सरळ चालला की सी विंगला आपण गेलो थर्ड फ्लोअरला की डंकिन ग्रुप तर्फे सिंधू म्हणतो. चला जाऊन बघूया आपण. पाठी बघत आहोत हे मोर्याचा धोंडा हे पण सांगणार मोर्याचा धोंडा का म्हणतात. मालवणच्या किनाऱ्यावर आहे. महाराजांना ह्याच्यावर कोरून घेतलेलं गणपती, सूर्य, चंद्र, विष्णूचे पावलं, नंदी आणि शंकराची पिंडी कोरून घेऊन पूजा करून नंतर कुलते पेटवत गेलेले किल्ला बनवला. चला आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ. हे जे आपण आता बघत आहोत हे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. हे असं आहे की हे दक्षिणेला मंदिर आहे. हे तर दोन दक्षिणला आहे म्हणून हे दक्षिणमुखी हनुमान म्हणतात. चला आता आपण पुढे जाऊ. तुम्ही कुठल्या पण किल्ल्यावर जा तिथे महाराजांचे हातापायचे ठसे नाही आहेत. फक्त सिंधुदुर्गावर महाराजांचे हातापायाचे ठसे आहेत. हे इथे बघू शकतो. आता आपण कुठलं गावात वगैरे गेलो तर आपल्याला एक फांदीचा नारळाचं झाड दिसतो. सिंधुदुर्गात 2 फांदीचं झाड होतं नारळाचं. चला आपण आता जाऊ श्री मंदिरात. आपण आता आलो आहोत श्रीराजेश्वर मंदिरात. ही राजाराम महाराजांनी बनवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि ही खरी मूर्ती आहे. आता त्याच्यावर चांदीचा मुकुट आहे. ही राजाराम महाराजांनी बनवून घेतली आहे. आता हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. अगदी आपण मगाशी दक्षिणमुखी हनुमान दर्शन घेतलेलं हा गोमुखी पद्धत तिथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. पुढे जरीवरी मंदिर हे देवीचं मंदिर आहे. जरीवरी मंदिर पुढे गेल्यावर शिवराजेश्वर मंदिर. शिवराजेश्वर मंदिर आता त्याचीच माहिती मी सांगितली जे आपण इथे बनवलंय. त्याच्या पुढे गेल्यावर शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिरात विहीर आहे. ती विहीर पाण्यावर पोचते. आपण राणीच्या वेळेत तिथे जरा तर शस्त्रूने कोणी हमला केला महाराजांनी तिकडनं नेऊन जायचं होतं दुसऱ्या किल्ल्यावर. असं पण तिथे जातं. हे जे आता होत आहे तुम्हाला तोफे दिसत आहे ते तोफांचा मार पण दुसरं बोटीतून येताना त्याला मार पडणार. आणि जे होल दिसत आहेत त्याने जो शस्त्रू वाचला तो गडाच्या इथे येणार आणि त्याला बाण उखत असेल त्या उखटवाणी किंवा धनुष्यबाणचा वार भेटणार. या किल्ल्यावर झाड सुद्धा आहे आणि बुरुज जास्त आहे. हा किल्ला पाण्याचा मधोमध आहे आणि इथे म्हणजे इथे जायचा चुना मध्ये असं खांबा लावायचा बाई ओढा करायचे आणि त्याचा चुना असेल तो साठवला जायचा इथे. थँक्यू.
मेघवाडीमध्ये दिवाळीनिमित्त या ठिकाणी डंकन ग्रुपकडनं सिंधुदुर्ग किल्ला साकारण्यात आला दिवाळीनिमित्त. तर येणाऱ्या पिढीला आपल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्याचं प्रबोधन लोकांना कळण्यासाठी या किल्ल्यात साकारण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर आपल्याला विनंती करत खास आहे, कारण आपल्या मुलांना या ठिकाणी नक्की या. आपला जो इतिहास आहे मुलांना आपल्या कळलं पाहिजे भावी पिढीला, हा या मागचा मुख्य हेतू आहे. तर लगभग अजून दिवाळीच्या निमित्त आपण या ठिकाणी नक्की या. मी ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शन टाकणार आहे, आपण या ठिकाणी नक्की यावं आपल्या मुलांना घेऊन. हा होता मेघवाडी ठिकाणी डंकन ग्रुपचा साकारला सिंधुदुर्ग किल्ला. या ठिकाणी ज्या प्रकारे माहिती सांगितली त्यामागे हेतू एकच होता की येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळावा, यामागचा मेन हेतू होता. तर आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.